1 वर्ष एक नर्सिंग ब्युरो सर्व्हिस होतं, प्लस सोल्युशन या नावाने. मी तिथे एक वर्ष साधारण जॉब केला. मग त्या जॉबच्या पिरियडमध्ये मी सगळी माहिती मला आली ती, आणि माहिती घेतल्यानंतर मी जिथे ॲज अ फील्ड ऑफिसर होतो तिथे जे मॅनपॉवर द्यावी लागायची त्याच पद्धतीचं एक काम होतं, पण हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं. म्हणजे तिथे ॲज अ सिक्युरिटी म्हणून मॅनपॉवर प्रोव्हाइड करत होतो, इथे ॲज अ पेशंटला द्यावं लागायचं. फक्त एवढा फरक होता. मग त्याच्यामुळे मला ती 1 वर्षात मी ज्या ठिकाणी जॉब केला त्या ठिकाणी मला ती आयडिया आली. मग मी स्वतःचा व्यवसाय चालू केला, परफेक्ट होम सर्व्हिसेस या नावाने. मग सुरुवातीला 2 मेंबर 3 मेंबर असे करता करता मी ज्या पद्धतीने सर्व्हिस द्यायचो तर त्या सर्व्हिसमध्ये लोक सॅटिस्फाईड असायचे की नाही भाऊ तुम्ही जे अटेंडन्स पाठवतात ते खरंच चांगल्या पद्धतीचे पाठवतात. असं करत करत माउथ पब्लिसिटीमध्ये माझा व्यवसाय वाढत गेला. मी हा व्यवसाय साधारण 2012पासून सुरू केला, तर आज तागायत 2025पर्यंत नॉनस्टॉप माझा व्यवसाय चालू आहे. आणि काही मला असेही पेशंट मिळाले की मला तिथे त्यांची परिस्थिती नाही होत एवढं पेमेंट द्यायची, तर मी अगदी निम्म्या पेमेंटमध्ये ते काम केलेलं आहे त्यांना, त्यांची एक आर्थिक परिस्थिती गृहीत धरून. असं फक्त अटेंडन्सचं पेमेंट जरी मिळालं तरी सफिशियंट आहे हा दृष्टिकोन ठेवला मी. सध्या माझ्याकडे 23 ते 24 लोकांचा स्टॉक आहे सध्या याच्यामध्ये. सरकारची मदत मी अजून आत्तापर्यंत घेतली नाही. असं म्हणजे तसं काही लोन वगैरे काही घेतलं नाही, मी ह्याच पद्धतीने चालवतो आहे. आता माझ्याकडे कॉल येतात की आम्हाला जॉब आहेत का, आम्हाला जॉब आहेत का. आता त्या व्यक्तीला मी कधी बघितलेलं नसतं, तो जॉबसाठी रिक्वेस्ट करतो. मग त्याचे आधार कार्ड वगैरे त्याचे ॲड्रेस प्रूफ आम्ही कलेक्ट करतो, ॲड्रेस व्हेरीफाय करतो आणि या बेसवर आम्ही त्याला जॉब लावत असतो. तरी सुरुवातीला थोडीशी मला धाकधूक असते की ह्या व्यक्तीने जर तिथे काही चुकीचं काम केलं तर त्याचा फटका मला बसू शकतो. पण तसं काही माझ्या बाबतीत नाही घडलं. मला सगळेच म्हणजे मी अत्यंत याच्यात सांगतो मी की मला खरंच चांगले लोक मिळाले. माझा स्टाफ, माझा जो नियम आहे, माझे जे ॲग्रीमेंट फॉर्म असतो जो मी कस्टमरला कॉल चालू केल्यानंतर ॲग्रीमेंट फॉर्म भरून घेत असतो, त्याच्यामध्ये तो एक कॉलम मेन्शन केलेला आहे की पोलीस व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर ते कस्टमरने करून घ्यावं. तर ते पोलीस व्हेरिफिकेशनसाठी जे अटेंडन्सचे जे डॉक्युमेंट लागतात ते आम्ही प्रोव्हाइड करतो, पण ते कस्टमरकडे असतं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणं. असं तर सध्या मी आता खराडीला पुण्यामध्ये एक अण्णासाहेब बेहरे ओल्ड एज आहे, मोठ्या स्वरूपात येते, त्या ठिकाणचं मी वेंडर आहे. त्या ठिकाणी 80 ते 90 ओल्ड एज असतात. त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना केअरटेकरची गरज पडते त्या ठिकाणी मी त्यांना सर्वांना प्रोव्हाइड करतो. त्याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये माझे इंडिव्हिज्युअल कॉल चालतात. आहेत ना हे तसे एकटे आहेत जे त्याच्यामुळं कसं आहे की त्यांची सेवा करणं हे आम्हाला पहिल्यापासून आवडतं. आणि ह्यांना कसं आहे की घरचे कुणी नसतात त्यांच्याजवळ, आणि त्याच्यामुळं आपुलकीपणानं राहणं, त्यांना घरची आठवण नाही होऊ देणं हे आम्हाला जर थोडंसं बरं वाटतं. त्यांच्या ह्याच्यात राहिले की आम्हालाही थोडंसं म्हणजे बाबा की आमच्या घरच्याही लोकांची आठवण आल्यासारखं वाटतं की आई कुठं काय, आई कुठं, बहीण कुठं, ह्यांच्यासारखं आम्ही ह्यांच्याकडे बघून ते आम्हाला यांची जाणीव होती. आणि त्या पद्धतीनं आम्ही एका आईची सेवा करतो, ह्या पद्धतीनं आम्ही त्यांच्याकडं सेवा करतो. आणि त्याच्यामुळे हे आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन करतात त्याच्यासाठी. मला वाटतं ब्युरोचा एक फायदा असा आहे की माहितीच्या ठिकाणी म्हणजे समवेअर दे आर अकाउंटेबल असं आहे की मला जर काही वाटलं तर मी यांना सांगू शकते, किंवा त्यांना माझ्याविषयी समजा काही कंप्लेंट म्हणा काही असं असेल तर त्यांचा मधला दुवा आहे ते. म्हणजे काही आम्हाला अडचण आली, काही प्रॉब्लेम आले तर आम्ही ते त्यांना सांगणार आणि ते बरोबर आम्हाला ते सॉल्व्ह करणार. आमच्या शंकेचं निरसन ते करतात.
मग आता ह्या आले, यांची खासियत म्हणजे मी रात्री जर बाथरूमला जायचं म्हणून उठले तर मी उठायच्या आतच त्या विचारतात, जाऊन येते मी येऊ का बरोबर म्हणून. त्यांना ती जाग बरोबर येते, कशी येते मला माहीत नाही, पण त्या लगेच जाग्या होत्या आणि लगेच विचारतात मी येऊ का जाऊन येत आहे. म्हटलं नाही, तुम्ही जाग्या राहा, मी जाऊन येते, तुम्ही उठू नका, झोपत राहा असं. पण त्यांची ती झोप तितकी सावध असते. हे या ब्युरोच्या लोकांचं मी बघून ठेवलं की त्यांची झोप रात्रीची सावध असते. आणि माझी काठी वाजली तरी जाग मी ह्याच्या आधी पण दोघे तिघे होते, त्यांचंही मी बघितलं की त्यांना लगेच जाग यायची. मी म्हटलं अगं मी इतकी हळू जाते तरी असं वाटते दिवसभर ह्या करतात, आता यांना रात्री झोप कशाला उठवायचं, मला जाता येते. पण काठी वाजली की त्याच विचारतात, जाताय मी येऊ का बरोबर म्हणून. तसं या लगेच विचारतात. अगदी आश्चर्य वाटतं मला. ब्युरो थ्रू तर्फे जर सर्व्हिस घेतली ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ब्युरोची. मी तेच म्हटलं ना. असं आम्ही ॲड्रेस व्हेरीफाय करतो, डॉक्युमेंट सबमिट करतो. त्याच्यामुळे ते समोरचा जो कस्टमर असतो, जो पेशंट असतो, तो एकदम रिलॅक्स असतो. छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. आता कोरोनाच्या काळामध्ये मला लागली होती अटेंडंट, पण अटेंडंट ठेवताना हे रिस्पॉन्सिबल होते की तिने लस टोचलेली आहे, तिच्याकडे ते सर्टिफिकेट आहे, ते सगळं बघून मग माझ्याकडे देणं ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ब्युरो असला म्हणजे मग ते चांगलं असतं. कुठेतरी मला एक माहितीशी बाई आहे, पण तिने मला खरं सांगितलं आहे खोटं सांगितलं आहे काही आम्हाला कळायला मार्ग नाही. पण ह्यांच्याकडनं कोणी आलं म्हणजे आम्ही नक्की ठरतो की बागुल सरांनी सांगितलं आहे म्हणजे हे सगळं व्यवस्थित आहे आणि आपल्याला ठेवायला हरकत नाही. आणि यांना पेमेंटची श्युरिटी मिळते. हो के बाई त्याला आहे नाही जर डायरेक्ट जर कुठे कॉलला गेल्यात तर पेमेंटची श्युरिटी नाही, वेळेवर मिळेल असं. यांना आमच्याकडनं पेमेंटची टाइम टू टाइम श्युरिटी मिळेल, अगदी करेक्ट. त्याच्यामुळे ते आनंदी असतात. आणि कुठं जायचं जर झालं आम्हाला तर आम्ही त्यांना सांगतो की आम्हाला 4 दिवस कुठं जायचं आहे, 8 दिवस कुठं जायचं आहे, हे बरोबर दुसरं कोणतं तिथं ऍडजस्ट करतात, रिप्लेसमेंट करतात. त्याच्यामुळे कसं ह्यांचीही गैरसोय होत नाही आणि आमचीही होत नाही. ते आपल्याला की ह्याच्यातून गेलं ना की बाबा हे लोक हे चांगले असले तर आपल्याला इथं असले तर ते सेफ्टी मिळते ना, बाहेर असले की ते थोडंसं वेगळं वाटतं. मला वाटतं बेड पेशंट जो असतो ना, म्हणजे अगदी आडवा पडले, त्याला काहीच स्वतः करता येत नाही, अशांसाठी ब्युरोकडनं आलेला माणूस नेहमीच खूप फायद्याचं असतं. म्हणजे इतकं होतं की शेवटी आम्हाला सांगायला लागते कपाटातनं पैसे काढून येणार दे, इतका आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकू शकतो कारण ब्युरोकडनं आलेलं असतो म्हणून. नाहीतर नवीन आलेल्या माणसाला आमचं कपाट आम्ही उघडायला देणार, पैसे काढायला देणार, पण कधीतरी अशी वेळ येते ना की बुवा काही पैसे द्यायचे आणि आत्ता द्यायला हवेत, तर ब्युरोकडनं आलेली बाई असेल तर आम्हाला विश्वास टाकायला काही वाटत नाही. आम्ही सांगतो तू किल्ली घे, पैसे काढ आणि त्यांना दे आणि पुन्हा साठ ठेवून दे. त्यांना सगळं माहिती असतं आमचं कुठे आहे काय आहे आणि आम्हाला त्याचं काही वाटत नाही कारण त्याला ब्युरो रिस्पॉन्सिबल असतो म्हणून. नाहीतर एक अनोळखी माणूस आलं, खूप चांगली आहे पण आम्हाला त्याची काही कल्पना नाही ना, हे आम्ही इथे हे आम्हाला रिस्पॉन्सिबल असतात त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना येते. तर जे अगदी आडवे पेशंट आहेत की ज्यांना उठणं बसणंच शक्य नाही त्यांच्यासाठी तो ब्युरो अतिशय उत्तम आहे. म्हणतात एकदम चांगलं आहे, तुम्ही सेवा करावी लागेल, पण त्यांचं चांगलं आहे सगळं. म्हणजे बाकीच्या काही तक्रारी नसतात ना, पेमेंटचं असो किंवा त्यांच्या बाकीचे काही असं, ते काही तक्रार नाही बाकीची. हो ते मेन आहे. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण कसं त्यांच्यावर त्यांनी सांगितलं ना इकडं जा, ठीक आहे, आम्ही निर्धास्त आम्ही जातो तिकडं. कारण तेवढं आम्हाला त्यांच्याबद्दल म्हणजे हे माहिती आहे की बाबा हे चांगलं असल्याशी आम्हाला तिथं पाठवणार नाही, आणि आमचा तेवढा त्यांच्यावर विश्वास आहे. आणि आता मी त्यांच्याकडे केलेत, अनेक ठिकाणी कामं केलेले आहेत, पण असं कुठलेही मला कुणाचा असं म्हणजे वाईट अनुभव आला आहे किंवा असं तिथलं आमचं जमत नाही असं काही झालं आहे असं काही नाही. जिथं जाईल तिथं मला खूप छान लोक भेटलेले आहेत आणि खूप छान मी त्यांची सेवा केलेली आहे. हो नंतरही संपर्क काय नेहमी संपर्कात राहतात, कसं आहे काय आहे, कुठे आहे तुम्ही, मुली कुठे आहेत, ते म्हणजे घरचे असे ते सगळे विचारत असतात. 1-2 महिन्यासाठी पाहिजे हे म्हणणार होता, मी स्वतः करू शकतोय, आता मला गरज नाही, ठीक आहे आम्ही दुसरीकडे जातो. मग असं चेंज करतो आम्ही, जिथं गरज आहे तिथं आम्ही जायचं आणि ते सांगतात तुम्ही तिथं जा, आम्ही तिथं जातो, इकडे जा, इथं जातो, असं ते जिथं पाठवतील तिथं आम्ही जातो.
हा. असं तुम्ही इकडेच आहे, आम्हाला ऐकायलाच नाही लांबून हल्ली. तू पण इकडे ये. असं. आमचं सामाजिक कार्य आता कसं थांबलेलं आहे सर. ह्या पण याच्यामध्ये सामाजिक कार्य बरेच वर्ष यांनी केलेलं आहे. असं आणि बरेच यांची पुस्तकं प्रकाशित झाले, ट्रान्सलेट केलेले. पुस्तकं प्रश्न झाले आणि सामाजिक कार्य पण खूप झाले. दुर्गा भागवतचे वगैरे पुस्तकं यांनी हे केले. दुर्गा भागवतचं नाव ऐकलं असेल. सध्या त्यांचं पुस्तक माझं प्रिंटिंगमध्ये आहे, व्यासपर्व. म्हणजे आता या महिन्यात बाहेर निघेल बहुतेक हिंदीमध्ये. मी हिंदी ट्रान्सलेटर आहे. पूर्व पश्चिम आहे ना आपल्याकडे. मग हवा चांगली आहे. 8 ते 8 सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आणि रात्र पाळीवाली संध्याकाळी 8 ते सकाळी 8 पर्यंत. अजिंक्य दिनांच्या सकाळी आलं की त्यांना नाश्ता आणून द्यायचा. त्यांचा नाश्ता झाल्यावर त्यांची भांडी घासून द्यायची, कपडे बदलायचे, कपडे धुवायचे, वाळत घालायचे, असं काम. वाळलेले काढायचे, करून ठेवायचे. काय थोडाफार झाड मारायचा, जरा डस्टिंग करायची, असंच काम. हे कठीण काहीच नाही आहे, एकदम छान. एकदम हे सगळे लोक छान हे करतात. आई लोक म्हणजे खूप छान सपोर्ट करतात, म्हणजे चांगलंच हे करतात. म्हणजे ते वय झालेलं असतं ना, मग काय करायचं. त्यामुळं मग काय नाही, आम्ही हे करून घेत त्यांचं बोलण्याचं. काय प्रेमानेच आपल्याला घेतलं पाहिजे ना सगळ्यांचं. नमस्कार. कसं जेवण बरं आहे ना? खाऊन पिऊन बरे. आजी थोडं तिकडंच होता, खुर्चीवर बसत तिकडे का तुम्ही बस. मग फोन येतात सकाळी. मुलगी पण तिकडे आहे अमेरिकेला. मी जाऊन आलो अमेरिका, ऑस्ट्रेलिया. मागे फोन सगळं दिल्लीला होतो, त्यामुळे काश्मीर वगैरे सगळं. शेवटी 14 वर्ष दात काय काय सोयीचे सर्व कामे चांगलीच वाटतात. समाजसेवा आणि त्यातून आपल्या स्वतःसाठी पण थोडेफार पैसे भेटतात न वापरण्यासाठी. समाजसेवा पण भेटली जाते. बरोबर बरे खाते, पेपर वाचते, डोळे चांगले, कानी आहेत. सगळं आंघोळीपासून सगळं, डायपर बदलणे, केस विंचरणे, आंघोळ घालणे, बाहेर फिरायला घेऊन जाणे. काम केलं ना तर मला खूप समाधान वाटतं आणि मी असं वाटतं की मी चैनीने झोपू शकते, म्हणजे व्यवस्थित अशाप्रमाणे. केव्हा त्यांनी सांगितलं उठ म्हणून अशा केले की उठते मी. कुठं मी
गेले ना, एकच आवाज दिला की लगेच सुटते. चांगले आहेत म्हणजे खूपच चांगले आहेत म्हणजे या व्यवस्थित करतात ना, व्यवस्थित करतात ना. तक्रार नाही काय नाही, पगारी व्यवस्थित, सगळं व्यवस्थित. आणि हे ॲक्सिडेंट असले ना की मग कोणातरी असं मला हे होत नाही काही. त्या सगळं करतात. जेवण छान, सकाळी नाश्ता येतो, सकाळी 5 वाजता 5:30 6ला चहा येतो, मग नाश्ता येतो, मग जेवण येतं. आता आम्ही मला चाललं येते म्हणून माझा डबा येतो इथे. असं व्यवस्थित आहे. रात्रीचं जेवण होतं सगळं चाललं. असं तक्रार करण्यासारखं काय नाही. आणि चांगले आहेत त्या बाई, म्हणून मला काही हे वाटत नाही. असं काही काही बायका अशा हे घालतात, पण या बाई खूप बारा तासाची ड्युटी आहे. सकाळी 8:30 ते संध्याकाळी 8:30. सकाळी आल्याबरोबर काकांचं सगळं काम म्हणजे चालू होतं. म्हणजे ओव्हर घेण्यापासून त्याच्यानंतर जर त्यांचं चहा पाणी झालं 10 साडेदहाला पाणी द्यायचं, 11:30ला मग ज्यूस द्यायचं, 12:30ला एखादा केळ द्यायचा, 1:30 वाजता त्यांना दूध नाहीतर ज्यूस नाहीतर सूप, त्या तिन्हीमधून काहीतरी एक द्यायचं. 3-3:30 वाजता त्यांना परत सूप वगैरे द्यायचं. 4:30-5 वाजता त्यांचा चहा वगैरे, चहा संग बिस्किट. आंघोळीचं त्यांचं मोडी आहेत, ते त्यांच्या हिशोबाने ते आंघोळीचं सांगतात मला, त्या हिशोबाने त्यांचं ते रुटीन असतं. संध्याकाळी 5-5:15ला 6 झाल्यावरती जरासं थोडंसं इथं तिथं केल्यावरती संध्याकाळी 7-7:30-8 वाजता त्यांचा जेवणाचा टाईम असतो. डायरेक्ट त्यांना मग 1 चपाती थोडी भाजी असं देऊन, बाकीचे औषध वगैरे देऊन, मग रात्री मावशी आल्यावरती त्यांना ओव्हर देऊन माझी ड्युटी संपते. माझी मदत लागते त्यांना चालण्यासाठी आणि औषधं वगैरे मलाच द्यावं लागतं. त्यांना म्हणजे लक्षात राहत नाही, त्यासाठी मग त्यांना त्या हिशोबाने मला बघावं लागतं. त्यांची तेवढी केअर पण घ्यावी लागते. थोडा काही जरी फरक वाटला की आज तब्येत ठीक नाही, तर त्या हिशोबाने डॉक्टरांना वगैरे कॉल करून बोलून घेऊन डॉक्टरांसंग कोऑर्डिनेट करून त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला लागतं. चांगल्या गोष्टी हेच आहे की आपण एक प्रकारे म्हणजे एक एजच्या म्हणजे ओल्ड एज आहे, त्यांना आपली गरज आहे. आता त्यांचे फॅमिली मेंबर्स जर जवळ असते तर मग त्यांना एवढी गरज लागली नसते. तर त्यांचे फॅमिली मेंबर्स नाही आहे म्हणून आपण त्यांची केअर घ्यावी आणि मला आवड आहे म्हणजे असे केअर घेण्याची वगैरे, तर त्यासाठी मी हे काम करते. चॅलेंजेस हेच आहे की पूर्णपणे आपल्यावरती आहे.
फॅमिली मेंबर्स हे लांब आहे. मग जेव्हा बी आपल्याला म्हणजे आता ठीक आहे काहीतरी अशा कधीतरी प्रकार घडतो की आपल्याला त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागतं किंवा त्यांना ॲडमिट वगैरे करावं लागतं. त्या टायमाला मग थोडंसं हे होतं आहे की थोडं चॅलेंजेस तिथं वाढतात की आता यांना ॲडमिट केलं तर त्यांच्याकडं थांबणारं म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स येस्तवर आपल्याला थांबावं लागेल आणि त्यांचं जेवणाचं वगैरे सगळं आपल्याला बघावं लागेल. हे सगळं एक हे असते. जर फॅमिली मेंबर्स जवळ असतील तर एवढं म्हणजे टेन्शन नाही राहत. हे एक चॅलेंजेस आहे त्याच्यात आणि सतत त्यांच्यावर लक्ष देणं हे एक काम आहे. कारण त्यांच्या म्हणजे तब्येतीचा अचानक कधी बिघड होते, कधी ठीक राहतात, कधी मूडमध्ये इफेक्ट राहते. जसं आता लहान बाळासारखंच होतं ना ते, जिद्दीपणा म्हणजे की नाही मला हे पाहिजे म्हणजे हेच पाहिजे आणि हे नाही दिलं तर मी खाणारच नाही आणि मी हे करणारच नाही. मग हे लहान बाळासारखंच त्यांना समजून त्यांना हे करून त्यांना हे पुढं चालवायला लागतं. नाहीतर ते मग त्यांच्या हिशोबाने मग मोडी असलेली की मग ऐकत नाही असं. मी 5-5:30ला उठते, मग नंतर इथं आल्यावर इथून गेल्यावरती 8:30-9, 11-11:30पर्यंत तर चालत राहते. त्याच्यानंतर मग जाऊन झोप. प्रायव्हेटली काम करणं म्हणजे कसं आहे की एखाद्या ठिकाणी आपण प्रायव्हेटली गेलो तर मग त्यांचा हिशोब असा असतो की नाही आम्ही एवढे पैसे देणार आहे तुम्हाला तर तुम्ही त्या हिशोबाने मग सगळेच कामं करायला पाहिजे. पेशंटचे सोडून इतर कामं पण ते करायला लागतात. आणि ब्युरो थ्रू कसं असतं की सरां थ्रू म्हणजे कसं की ते सांगतात की आमचे जे बी आहेत केअरटेकर ते फक्त पेशंट केअरटेकिंगचं काम करतील, बाकी इतर कामं काही करणार नाही, हे त्यांचं क्लिअर असतं. मग त्या हिशोबाने मग ब्युरोतर्फे ह्यासाठी हे असतं आहे की आपण पूर्णतः ही पेशंटसाठीच आहोत, बाकी कामासाठी हे नाही आहे. आणि जास्त काही एवढं मला हे वाटत नाही की बदल काय व्हावं म्हणून. फक्त सुट्ट्यांचाच हा मेन प्रॉब्लेम आहे की सुट्ट्यांवरती गेल्यावरती मग थोडासा पेमेंटचा प्रॉब्लेम होऊन जातो. कारण 12 तास म्हटल्यावर सकाळी 8:30ला आले की संध्याकाळी 8:30ला जाणार, अख्खा दिवस पूर्ण इथंच जातो. जरी काही बाहेरचं काम असेल तर करता येत नाही, सुट्टी घेतल्यावरच करता येते. तर त्यामुळं मग ते विचार त्यांनी बी करावा मला असं वाटतं. चांगलं त्याला आता जेवायला दे, भूक लागली असेल. पप्पा काय म्हणतात? आता त्याला खायला सांग, भूक लागली असेल. झाली ड्युटी? हो झाली, आता झाली ड्युटी. आज मावशी थोड्या लवकर आले होते पण थोडंसं काम होतं म्हणून 8:30 झाले. मला जे कस्टमर मिळत गेले त्या कस्टमरचंही फार सहकार्य मिळालं. मला जे माझा जो स्टाफ आहे त्या स्टाफने फार मनापासून काम केलं. प्रत्येक ठिकाणी अशा कोणत्याही गोष्टीचा इश्यू होऊ दिला नाही 2012पासून. अशा त्या हा व्यवसाय करताना एक मनाचं एक आत्मिक समाधान मिळतं मला की आपण एक वयस्कर व्यक्तीची सेवा करायला मिळतं. म्हणजे स्वार्थाबरोबर परमार्थ हे मी या व्यवसायातनं साधतोय माझ्या या व्यवसायातून. असं बाहुल सरांसोबत आमचा पहिल्यांदा संबंध आला तो म्हणजे 2018मध्ये. तसं 2016पासूनच आईची तब्येत थोडी खराब होत होती आणि तसं 2 वर्ष मी मॅनेज केलं आमच्या ओळखीतून, कोणी मावशी कॉन्टॅक्ट्समधून, कोणाला रिक्वेस्ट करून असं कोणी मावशी घरी यायची, आणखीनमध्ये आईसोबत राहायची, आईची काळजी घ्यायची. पण 2018मध्ये झालं असं की मला नोकरीच्या कारणाने बाहेर जावं लागलं. आमचे मोठे बंधू पण पुण्यात नसायचे आणि आमच्या ताई पण पुण्यात नव्हत्या. मग अशा वेळेस असं पण आम्हाला पाहिजे होतं की जे कंटिन्युअस काही इंटरप्शनच्या वितरण इंटरप्शन
आईच्याच व्यवस्थित काळजी घेतील, आईच्यासोबत राहतील. तर कोणी आम्हाला बाबुल सरांचं नाव सुचवलं. सरांना मी फोन केला, सर घरी आले. पहिल्या मीटिंगमध्ये सरांनी व्यवस्थित समजून घेतलं की गरज काय आहे, आता आईचं वय, तिची मेडिकल कंडिशन, कुठल्या प्रकारचं तिला नर्सिंगची आवश्यकता पडेल, त्याप्रमाणे मग त्यांनी आम्हाला सुचवलं की कोण येऊ शकतं त्यांच्या. त्याप्रमाणे मग शीला मावशी आणि बाबुल मावशी यांनी सुरुवात केली 2018मध्ये. तेव्हापासून तर आजपर्यंत कंटिन्युअसली बाबुल सर आम्हाला ह्या प्रकारचं एक केअर गिविंगसाठी सपोर्ट आम्हाला ते देत आहेत. आईची कंडिशन म्हणजे तिला थोडंसं तब्येतीचा ट्रबल होता. मग तिला आवश्यकता होती अशी की जे थोडं मेडिसिनबद्दल ज्यांना माहिती आहे किंवा इंडिपेंडेंटली जे आईला गोळ्या देतील, वेळच्या वेळी औषध देतील, गोळ्या देतील, तिला काय हवं आहे काय नको, तिचे फूड हॅबिट्स काय, तिला काय योग्य जेवण, हे सगळं व्यवस्थित जसं सांगू त्याप्रमाणे डॉक्टर सांगतील किंवा न्यूट्रिशन सांगतील त्याप्रमाणे ते व्यवस्थित फॉलो करणं हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे मग आम्हाला आमची गरज काय आहे, आईला काय रिक्वायरमेंट आहे ते व्यवस्थित समजून घेऊन मग बाबुल सरांनी आम्हाला त्यांच्या टीममधून काही मेंबर्स सुरुवात केली अशी. त्याच्यानंतर मग आता 2024मध्ये आमची आई गेली आणि पण मग पप्पांसाठी मग आम्हाला आवश्यकता होती. मग त्या पप्पांसाठी मग त्याप्रमाणे पप्पांना तसं काही मेडिकल कंडिशन वगैरे असं काही नव्हतं, ते व्यवस्थित आहे चालून फिरून, पण त्यांना सोबत कोणीतरी पाहिजे होतं. म्हणजे दिवसभर कोणी आलं तर दरवाजा उघडून देईल, रात्री त्यांच्यासोबत राहतील, कारण माझं पडणं येणं जाणं, कधी बाहेर ट्रान्सफर, कधी टुरिंगचा जॉब, तर सोबत त्यांच्या कोणीतरी असं विश्वासाचं पाहिजे होतं. मग त्यांनी पप्पांसाठी त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांच्या टीममधून मेंबर्स पाठवायला सुरुवात केली. ते अजूनही आमच्यासोबत आहेत त्यांचे टीम मेंबर्स. विशेष उल्लेख करायचा म्हणजे सरांचं खूप बारीक लक्ष असतं आणि संपर्कामध्ये असतात. आम्ही त्यांना आमची डिस्कस करतो की आता काय प्रोग्रेस आहे, आता इटिंग हॅबिट्स कसे चेंज झाले आहेत म्हणा, किंवा पप्पांची तब्येत त्यांना विकनेस आला आहे तर विशेष काय लक्ष द्यायला पाहिजे, त्यांच्या कंटिन्युअसली त्यांना विकनेसमुळे म्हणा किंवा काही कारणाने ते पडायला नको. कारण ह्या एजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला डॉक्टर म्हणतात की अवॉइड फॉल्स. तर कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे हे व्यवस्थित डिस्कस करून त्याप्रमाणे सर त्यांच्या टीमला व्यवस्थित आमचा निरोप देतात, त्यांना जाणीव करून देतात की ह्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही आता असं प्रकारची तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. तर हे खूप चांगलं वाटलं मला बाबुल सरांचं की आपली आवश्यकता कसं आहे त्याप्रमाणे ते व्यवस्थित समजून घेऊन त्याप्रमाणे ते त्या प्रकारचं त्यांचं केअर गिवर जे आहेत ते पाठवतात आणि त्यांचं व्यवस्थित त्यांना ट्रेन केल्यासारखं म्हणा किंवा त्यांच्याशी डिस्कस करून ते व्यवस्थित सांगतात की काय अपेक्षित आहे. तर ह्या प्रकारे आता शीला मावशी, बाबुल मावशी, प्रियंका ताई आणि शेख मावशी यांचा मी विशेष उल्लेख करेल कारण हे बरेच वर्षापासून आमच्यासोबत आहेत आणि सरांना त्यांच्या या कार्यासाठी आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. देखो दिल न तोडो. नाही चुकीचं झालं. परत छोटे से